रामकृष्ण रिपब्लिक आपला ब्लॉग बघताय ना, बघितलाच पाहिजे। आज आपण चालले पिंपरी पेंढारी या ठिकाणी श्री कुलस्वामी खंडेराय देवाची कथा चालू असल्या कारणाने हरिभक्त परायण गजानन महाराज काळे यांची कथा त्या ठिकाणी चालू आहे, तेव्हा आम्ही ते ऐकण्यासाठी चाललेलो आहे। आज आमच्या सोबत ओम महाराज आहेत, आमचे मेंबर साहेब आहेत आणि आमच्या अर्जुनाना सुद्धा आहेत। चला आता कथेला गेल्यावरती तिथलाही आपण थोडासा व्हिडिओ घेऊयात। पिंपरी पेंढारी या ठिकाणी आम्ही येऊन पोचलो। अतिशय कडक प्रकारे या ठिकाणी लाइटिंग केलेली होती, कथा चालूच झालेली होती। आम्हाला थोडासा उशीर झालेला होता। आता रेशनिंगचं दुकान बंद करून यायचं म्हटलं थोडा टाईम होतोच, बंद करायच्या टायमिंगला गिराईक येतात त्याच्यामुळे, आणि मग आम्हाला थोडासा उशीर झाला। कथा चालूच होती, गजानन महाराज काळे त्या ठिकाणी कथा सांगत होते। मग आम्ही ते ऐकण्याकरिता पुढे येऊन बसलो। कथा चांगल्या प्रकारे रंगात आलेली होती। खंडेरायाच्या गाण्यावरती सगळे पिंपरी पेंढारकर डोलायला लागले। खंडेरायाच्या पालखीचं आगमन अतिशय जोरात झालं आणि मग नंतर शिवाजी महाराजांचे आगमन या ठिकाणी झालं। पोवाडा गातच महाराजांचं आगमन मंचावरती झालं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनानंतर तिरुपती बालाजी देवाचं आगमन त्या ठिकाणी झालं। पहा, तिरुपती बालाजी सर्व असं रिअलच असं वाटेल असं नियोजन त्या ठिकाणी होतं। गजानन महाराजांचं नियोजन म्हणजे अतिशय चोखपणाचं नियोजन त्या ठिकाणी असतं। बालाजी देवांचं आगमन त्या ठिकाणी झालं। सगळ्यात सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन झालं, नंतर बालाजी देवांचं आगमन त्या ठिकाणी झालं। खंडोबांना येळकोट येळकोट जय मल्हार असं का बोलतात असं महाराजांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे सांगितलं। आता ते का बोलतात त्याच्या मागे बालाजी देवाचाच हात आहे, म्हणजेच आपले तिरुपती बालाजी। त्यानंतर या ठिकाणी ऋषींचं आगमनसुद्धा झालं आणि मग ऋषींच्या आगमनानंतर म्हाळसा देवींचं आगमनही त्या ठिकाणी झालं। म्हाळसा देवी घोड्यावरती स्वारच होऊन त्या ठिकाणी मंडपामध्ये त्यांनी प्रवेश केला। म्हाळसा देवींबरोबर त्यांचे सेवेकरी सुद्धा होते बरं का। अतिशय गोड नियोजन आणि सगळा रिअल देखावा या ठिकाणी होता। सर्व मंचावरती पोचल्यानंतर सगळ्यात लास्ट आणि बेस्ट एंट्री म्हणजे आपल्या खंडोबा देवाची, म्हणजेच आपल्या जेजुरीचा खंडोबा बरं का। या ठिकाणी जेजुरीच्या खंडोबाचं आगमनसुद्धा वाजत गाजतच झालं आणि त्यांच्यासोबत त्यांचे सेवेकरी सुद्धा त्या ठिकाणी आले। खंडोबांचं आगमन होताच सर्वांनी येळकोट येळकोट जय मल्हार अशी घोषणा केली। कार्यक्रम उरकल्यानंतर सत्कार वित्कार झाला, मग महाराजांसोबत फोटोही त्या ठिकाणी काढला आणि मग खंडोबा देवाची आरतीचा मानही त्या ठिकाणी मला मिळाला। तर आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करायला विसरू नका। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपल्या इन्स्टाच्या अकाउंटला सुद्धा फॉलो करा। भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। उद्याचा ब्लॉग इंटरेस्टिंग आहे। रामकृष्ण हरी।